कवी कट्टा, महाराष्ट्राचं लोकप्रिय चॅनल। नमस्कार मित्रहो, कवी कट्टा समूह प्रस्तुत ऑनलाईन कथाकथन ह्या आपल्या आवडीच्या कार्यक्रमात मी अशोक कुबडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रहो, ऑनलाईन कथाकथन हा कवी कट्टा समूहावरील सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम। यामध्ये आपण आपल्या मित्रांच्या सुंदर अशा कथा ऐकत असतो आणि त्या कथा आपल्या सर्वांना आवडतात असं आपल्या अनेकांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे आणि या कथा आपल्यासाठीच आपले मित्र घेऊन येत असतात। चला तर आजही एक सुंदर अशी कथा ऐकणार आहोत। असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे, असेन मी नसे। सहभाग आहे कथाकार माननीय कल्पना देशमुख यवतमाळ यांचा। या कार्यक्रमाची संकल्पना आणि निवेदन आहे अशोक कुबडे नांदेड यांचं। मित्रहो, कल्पना देशमुख चांभारे ह्या हिंदी या विषयाच्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या। कथा, कविता, लेख, ललित आदी साहित्य लेखक म्हणून त्यांची ओळख आहे। आकाशवाणी यवतमाळ केंद्रावरून त्यांचे अनेक कार्यक्रम प्रसारित झालेले आहेत। तसेच अनेक वर्तमानपत्रातून त्यांनी लेख, प्रासंगिक लेख, अग्रलेख लेखन केलेले आहेत। तसेच अनेक विषयावरील त्यांच्या कविता आणि लेख प्रकाशित झालेले आहेत। सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका हा सन्मानाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। तसेच भारत स्काउट गाईडच्या आदर्श गाईडर म्हणून हा पुरस्कारही त्यांच्या नावावरती आहे। अनेक विविध मंडळांवर, अनेक समित्यांवर त्या कार्यरत आहेत। तशाच स्त्री सक्षमीकरण यावर त्यांचे अनेक व्याख्यान अनेक ठिकाणी झालेले आहेत। एक व्याख्यात्या, एक निवेदिका, एक लेखिका आणि कवयित्री म्हणून ज्यांची ओळख असलेल्या माननीय कल्पना देशमुख चांभारे यांची एक सुंदर कथा या ठिकाणी ऐकणार आहोत। चला तर ऐकूया कल्पना देशमुख यांची बिल्लोर ही कथा। नमस्कार, मी सौ कल्पना विनोद देशमुख यवतमाळ कवी कट्टा समूह अंतर्गत आयोजित कथाकथन या सदरामध्ये मी माझी बिल्लोर ही कथा या ठिकाणी सादर करत आहे। अकोला जिल्ह्यातील झोडगा हे 2000 वस्तीचं छोटंसं गाव। सरस्वतीबाई व त्यांचा परिवार गेल्या कित्येक वर्षापासून शेतीवाडीमुळे गावात वास्तव्यास होता। सरस्वतीबाईंना 3 मुली व 2 मुले। त्यातील थोरल्या नयनाचं लग्न नुकतंच ठरले। 30 मे ही लग्नाची तारीख निश्चित केली। त्यांचे दीर रामराव भाऊजींच्या लग्नानंतर म्हणजे जवळजवळ 15 वर्षानंतर प्रथमच हा लग्न समारंभ होणार म्हणून परिवारातील सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता। लग्नाची संपूर्ण तयारी, धान्य निवडणे, घराची रंगरंगोटी, कपडा खरेदी, अहेराचे पॅकिंग, फराळाचे पुढे पॅकिंग, रुखवतातील वस्तूचे पॅकिंग इत्यादी सर्वच आटोपले होते। 28 मेला लग्नाला केवळ 2 दिवस उरले होते। सरस्वतीबाई व त्यांचे यजमान स्वतः लक्ष देऊन गड्या माणसांकडून शिस्तबद्ध पद्धतीने काम करून घेत होते। मामा, मावशी इत्यादी निकटचे नातेवाईक सहकार्यासाठी म्हणून मुद्दामच लवकर आले होते। वरातीच्या पाहुण्यांची लग्न समारंभात कदापिही गैरसोय होऊ नये म्हणून सर्व व्यवस्था चोख व परिपूर्ण ठेवलेली होती। घरासमोर हिरव्या डहाळीचा मांडव घालायचा म्हणून किसन व सखाराम यांना हिरव्या डहाळ्या आणण्यासाठी वाडीत पाठवले होते। सरस्वतीबाई मात्र आजसारख्या घराच्या आत बाहेर फेऱ्या मारत होत्या। त्यांची अस्वस्थता पाहून त्यांच्या भावजईने अखेर विचारले, वंश, कोण नवीन पाहुणे येणार आहेत का? तुम्ही कुणाच्या डोळ्यात तेल घालून वाट पाहताय? त्या म्हणाल्या, गेल्या 6 महिन्यापासून करीम भैया आला नाही। वंश, हा करीम भाई कोण? त्यांच्या भावजईने उत्सुकतेने विचारले। थोरली नैना म्हणाली, मामी,
करीम भैया म्हणजे आमचा करीम मामू. बघ ना, माझं लग्न एवढं जवळ आलं तरी अजून त्याचा पत्ता नाही. सरस्वतीबाई चिंतित स्वरात म्हणाल्या, माझ्या पोरीला हिरवा चढा कोण चढवणार? करीम भैया नेहमी म्हणायचा, बहन, नैना के शादी में पूरी बारातियों को मेरे तरफ से चुडिया मुफ्त दे दूंगा. आणि आता लग्न 2 दिवसावर आलंय तरी करीम इकडे फिरकला देखील नाही. माझ्या पोरीला लग्नाचा हिरवा चुडा कोण चढवणार? त्यात काय एवढं मोठं? वंश, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आणि नैना अकोल्याला जाऊन डब्याच्या सुंदर व नाजूक बांगड्या घेऊन येऊ, त्यांची भावजे अलका म्हणाली. सरस्वतीबाईंच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली होती. हृदय भरून आले होते. दुःखाचा आवंडा गिळत त्या म्हणाल्या, करीम भैयासारख्या बांगड्या कुठे मिळणार नाही, व अगदी सहजपणे चढवणार देखील नाही. माझंच बघ ना, माझा हात किती कडक आहे, पण तो बांगडी इतक्या सहजतेने चढवतो की माहीतही पडत नाही. खरं तर आजकाल बांगडीवाले शहरात किंवा खेड्यातही गल्लोगल्ली फिरत नाही. बांगड्यांचे दुकानच चौकाचौकात असतात. पाहिजे त्या विड्याच्या म्हणजे मापाच्या बांगड्या स्त्रिया मॅचिंग साडीप्रमाणे घेऊन येतात व घरीच घालतात. बांगडी बिल्लोर करीत फिरणाऱ्या बांगडीवाल्यांचे स्वर दुर्मिळ नव्हे, नाहीसेच झालेले आहेत. सरस्वतीबाईंना करीम भैयाच्या आठवणीने अगदी गलबलून आले होते आणि त्या त्यांच्या भावजईला त्याच्या आठवणी सांगू लागल्या. अगं अलका, तो माझ्या पुतण्यांचे पैसे तर म्हणजे लग्न होऊन माहेरी आलेल्या कधीच घेत नाही. पण त्याच्या पोराला रफीकला सांगायचा, देख रफीक, मैं जिंदा रहूँ या न रहूँ, लेकिन इन बेटियों के चूड़ी के पैसे तूने कभी भी लेना नहीं, इतना ध्यान में रखना. अगं, एवढं प्रेम, आपलेपणा एक मुसलमान असून त्याच्याजवळ होता. परंतु गेले 4 महिन्यापासून गावात हिंदू मुस्लिम 2 समाजात दंगा चालू आहे. अकोल्यात गणपतीची मिरवणूक मस्जिद जळून नेताना गुलाल टाकला म्हणून दोन्ही समाजात हाणेमारी व दगडफेक झाली. त्याचे पडसाद आमच्या या छोट्याशा धर्मनिरपेक्ष गावातही यावेळेस चांगलेच उमटले. पोलिसांनी हवेत गोळीबार करून दोन्ही जमावांना नियंत्रणात आणले होते व अकोल्यातील परिस्थिती निवळली होती. पण तरीही बांगडी बिल्लोर घ्या, बांगडी बिल्लोर हे करीम भैयाचे गळ्यातील सुरेल शब्द ऐकण्यासाठी माझे कान नव्हे, सर्वच हिंदूंचे कान आतुरले होते. गावातील सर्व मुलीबाळींचा तो मामू व आया बहिणींचा भाऊ होता. एक पाक नजर होती त्याची. पाक इमान आहे. मुसलमान या शब्दातूनच त्याच्या इमानीपणाचे प्रदर्शन होते. इमानासाठी कुर्बान होणारे असंच मुसलमान म्हणतात. करीम भैयाला आमच्या गावातील सगळेच जण मामू या नावाने संबोधतात. या करीम भैयाला 4ही मुलेच आहेत. मुलीची त्याला विशेष आवड आहे. मामू आल्यानंतर सरस्वतीबाई चहा, नाश्ता व कधीकधी जेवण केल्याशिवाय पाठवत नसे. पुरणपोळी तर त्याला आवर्जून खाऊ घालीत असे. केवळ बांगडीवाला म्हणूनच त्याच्याशी नाते नव्हते, तर आपुलकी, जिव्हाळा, माया यांची एक वेगळीच गुंफण होती. वेगळाच विश्वास त्याच्याविषयी होता. करीम भैयासुद्धा वडील बहिणीजवळ आपल्या सुखदुःखाची गाथा गात होता. सरस्वतीबाईंच्या हातात केवळ 2-2च बांगड्या उरल्या होत्या. परंतु दुकानात अकोल्याला जाऊन बांगड्या भरण्याची त्यांची इच्छाच नव्हती. त्यांच्या मनात कुठेतरी प्रगाढ विश्वास होता की करीम भैया माझ्या नैनाला हिरवा चुडा भरण्यासाठी नक्कीच येणार. लग्नाचे दिवस जवळ येऊन ठेपले. हिरवा मांडव टाकला की आज सवाष्णींना बांगड्या भरण्याचा कार्यक्रम होता. उद्या 29 मे नैनाला हळद लागणार होती. आज गावातल्या देशमुखांकडे नैनाला केळवण होते. विश्वासराव
तुकारामला अकोल्याला बांगड्या आणण्यासाठी जाण्यास घाई करीत होते. तेवढ्यात सरस्वतीबाईंच्या कानामध्ये केवळ बांगडी विल्लोर हे करीमभैयाचे शब्द घुमत होते. त्या कारणाने तुकारामला अकोला पाठविण्यासाठी त्या टाळाटाळ करीत होत्या. तिकडे गडी माणसांनी हिरव्या डाळ्यांचा मांडव टाकला. नैनाच्या मैत्रिणींनी काल रात्री उशिरापर्यंत जागरण करून तिच्या हातापायावर सुंदर मेहंदी काढली होती. नैनाच्या मामी, मावशी, चुलत बहिणी स्वाती व अनुराधा सीमंती पूजनाला दागिन्यांचा कुठला सेट घालायचा, लग्नात प्युअर सिल्क की पैठणी घालायची यावर चर्चा करीत होते. फराळ व चहा आटोपून पाहुणे मंडळी नैनासाठी तिच्या पसंतीचे प्रेझेंट आणण्यासाठी अकोला जाण्याच्या गडबडीत होते. एवढ्यात बांगडी विल्लर करीमभैयाचे सुरेल शब्द वातावरणात गुंजले. सखाराम हातातला झाडू घेऊन धावतच मालकीन मालकीन असे ओरडत सरस्वतीबाईंना शोधू लागला. सरस्वतीबाई ज्वारीच्या अक्षदा पिवळ्या करण्यात गर्क होत्या. परंतु मालकीन करीमभैया आला हे सखारामने सांगताच त्या तशाच अंगणात आल्या. करीमभैया बांगड्याचे टोपले घेऊन आलेला पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. एव्हाना नेहमीच्या जागेवर करीमभैयाने बांगड्याचे टोपले खाली उतरवले व सरस्वती बहन गुस्सा हो गई हो ना, हमें माफ कर देना असे त्यांना पाहताच तो म्हणाला. सरस्वतीबाई जरा रागावूनच म्हणाल्या, माझ्या नैनाचे लग्न 2 दिवसावर येऊन ठपलं आणि भैया 6 महिन्यापासून तुझे दर्शन नाही. एखाद्या वेळेस येऊन विचारायचं तरी. तुझं व आमचं काही भांडण होतं का? करीमभैयाच्या डोळ्यात एकदम पाणी आले. बहन जी, मुझे तो तुरंत पता चला कि नैना बेटी की शादी तय हुई है. इसी महीने की 30 तारीख को है. लेकिन इस झगड़े की वजह से मैं न आने में मजबूर था बहन. माफ़ कर दो मुझे. आज मुझसे रहा ही नहीं गया और इधर चला आया. सरस्वतीबाई मामुशी स्वच्छ व शुद्ध मराठीतच बोलायच्या. आपल्या सख्या भावाप्रमाणे त्या करीमवर माया करायच्या. करीमभैया मुसलमान आहे ही भावना देखील कधी त्यांना स्पर्शून गेली नव्हती. पण त्यांच्या 4-5 महिन्याच्या न येण्याने मात्र त्या फार दुखावल्या होत्या. जातीभेद मुळी त्यांनी कधीच मानला नव्हता. अतिशय भावना विभोर होऊन त्या म्हणाल्या, करीमभैया, गेल्या कित्येक वर्षापासून तू हिंदू स्त्रियांना बांगड्या भरण्याचे काम या छोट्याशा खेड्यात करीत आहे. आया बहिणी तुझ्याशिवाय बांगड्या कुणाकडूनही भरून घेत नाही. परंतु हिंदू मुस्लिम हा प्रश्न कधी निर्माणच झाला नाही. मग आत्ताच काय एवढे वादळ माजले? करीमभैया म्हणाला, बहन, आज तक अपने गांव में हिंदू मुस्लिम लोग कितने प्रेम से रहते थे. सभी के शरीर में होने वाला खून एक जैसा लाल रंग का ही तो है. कई सालों से कश्मीर का सवाल समस्या लेकर हिंदू मुस्लिम में झगड़े चल रहे, दंगे हो रहे, निष्पाप हत्या हो रही है. मग हमारे गांव पर कभी असर नहीं पड़ा. लेकिन अब के बाद करीमभैया की आंखों से आंसू टपक रहे थे और उन्होंने कहा, ये समस्या केवल प्यार से मिट सकती है. एक दूसरे के प्रति अपनापन चाहिए. आज करीमभैया सरस्वतीबाईकडे हिंदू मुस्लिम वाद बाजूला ठेवून आपली बहीण समजून आला. समाजातील त्याच्या लोकांचीही त्यांनी पर्वा केली नाही. परंतु कुणीही करीमभैयाला बहिष्कृत केले नाही तर सर्व मुस्लिम बंधू वाद बाजूला ठेवून नैनाच्या लग्नात एकजुटीने आले. विश्वासरावांना भरघोस सहकार्य केले. छोट्याशा खेड्यात दोन्ही समाजाने घालून दिलेला हा केवढा महान आदर्श आज देशात राजकीय पातळीवर जाती संघर्षातून रक्तपात, दंगली, जाळपोळ या घटना घडून येत आहेत. हे सगळं कुठेतरी थांबायलाच हवं. त्यांना पूर्ण विराम मिळायला पाहिजे. आपले पण माणुसकी, मानवधर्म व सर्व धर्म समभाव यांच्या भक्कम आधारावरच केवळ हे शक्य आहे. सगळ्यांचा देह हा मातीतून निर्माण झाला व मातीतच मिळून जाणार याचे भान ठेवायला हवे.
याकूब मेला दंग्यात नव्हते नाते तरीही डोळ्याचे पाणी थांबले नाही. होता आपल्यापैकी म्हणून अश्रू आवरले नाही. हीच भावना संपवेल निश्चित जातीवादांनाही. धन्यवाद.